हाय हॅलो नमस्कार. मी सोनू फॅशन डिझाईन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ. तर काल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ती एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट पेपर कटिंग कसं करणार आहोत आणि एकदम हळूवार आणि सावकाशपणे सांगणार आहे. तर ज्या महिला नवीन स्टिचिंग करायला शिकत असेल तर त्यांनी मन लावून हा व्हिडिओ बघावा आणि ट्राय करण्याचा प्रयत्न करावा. खरं तर माझी सांगण्याची पद्धत आणि शिकवण्याची पद्धत एवढी सोपी आहे की तुम्हाला ब्लाऊजचं माप घ्यायला शिकलंच पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये एकदम कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये मापं कशी घ्यायची ते शिकलो होतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कशी करायची ते पेपर पॅटर्न कसा काढायचा आधी माप घेतल्यानंतर कारण ज्यांना महिला लेडीज आहेत त्यांनी डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तर कधी कधी ब्लाऊज चुकतो. तर तुम्ही आधी पेपरवर प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही कापड कटिंग करा किंवा मग डायरेक्ट कटिंग. आणि याला जास्त वेळ लागतो कारण ज्या महिला नवीन आहेत त्यांनी शक्यतो पेपरवरच कटिंग करण्याचा प्रयत्न करा. पॅटर्न काढा अगोदर आणि त्यानंतरच स्टिचिंगला घ्या. आणि ज्यांना फास्ट पाहिजे का वर्किंग तर त्यांच्यासाठी पण एक डायरेक्ट पेपरवर कटिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर एकदा चॅनलला व्हिजिट द्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. चला तर आता आपण काय करायचं, अगोदर हा पेपर असा करा. हे बघा, हा आहे सिंगल पेपर. ओके, असा पेपर घ्यायचा आहे. तर ही बंद बाजू आपल्याकडे पाहिजे. तर इथं पूर्ण अशी उंची घ्यायची आहे आणि इकडं आपल्याला छाती घ्यायची आहे. कळलं का? हे बघा, इथं घ्यायची आहे इकडे घ्यायची छाती, इकडे घ्यायची उंची. चला बंद बाजूकडून आपल्याला घ्यायचं आहे उंची. तर बघा, तर आधी आपण उंची घ्यायची आहे. एक 13.5 खूण करायची आहे आणि एक 14 वरती. हा बाई, ते 13.5 एक आणि 14 वर एक झाली पुढची उंची आणि एक झाली मागची उंची. त्यानंतर आपल्याला छाती घ्यायची आहे. छाती किती घ्यायची आहे? 10.5. मागच्या ह्याच्यात मापं शेअर केलेले आहे, तरी पण तुम्ही एकदा मापं बघून घेऊ शकतात. यानुसारच मी आता पेपर कटिंग करणार आहे. मागचा व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी मागचा व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. ओके, आपल्याला घ्यायची आहे छाती 10.5. हे बघा, बघितलं? 10.5 वरती इथं केलेलं आहे. बघा, 10.5 इथं मार्जिंग, इथं एक लाईन करायची. 10.5 असंच थोडं पुढं 10.5च्या करत जायचं आहे, जेणेकरून आपली लाईन तिरकी वगैरे येत नाही. बघा, इथं 10.5, इथं पण 10.5. ओके, हे झाली. इकडं झाली. एक मिनटं, थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडं झाली उंची आपली 13.5 आणि 14 आणि इकडं झाली आहे छाती. तर आपण काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा,
तुम्ही पट्टीच्या सहाय्याने एकदम स्ट्रेट लाईन मारून घेऊ शकता. ते घेतली मी 13.5 आणि दुसरी घेतली आहे 14 वरती. आता बघा, आता आपण जी छातीला मार्किंग केली होती ती लाईन मारून घ्यायची आहे. टेप एकदम तुमच्याकडे स्केल असेल तुम्ही स्केलने मारू शकता. तर इथे मला सवय झाली आहे त्यामुळे मी शक्यतो टेपनेच लाईन मारते. ओके, हे बघा, हे झाले आहे. हे काय झाली उंची आणि ही काय झाली आहे छाती. तर आपण काय करायचं, कटिंग करून घ्यायचं आहे आधी अगोदर. पेपर बघा बंद बाजू आपल्याकडं आहे बघा. तर पहिल्यांदा इथं कट करून घ्यायची बघा. हे आधी उंची, इथं उंचीला मार्जिन केली आहे ना 14 वरती, ही पूर्ण कट करून घ्यायची. त्यानंतर ही आडवी जी लाईन मारली आहे ते कट करून घ्यायची. व्हिडिओ जरा आवडला तरी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, ही झाली आपली छाती, ही झाली आपली उंची. ओके, तर यानंतर काय करायचं आहे, तुम्ही हा पेपर असं करायचं. हे बघा, असं सिंगल करायचं. आपण जी इथपर्यंत मिडल लाईन एक्स्ट्रा घेतली ना ती फक्त सिंगल याच्यावर कट करायची, डबल याच्यावर नाही. म्हणजे आपण जी 13.5ची लाईन घेतली आहे ती कट करून घ्यायची. म्हणजे एक राहून द्यायची आणि एक कट करायची. हे बघा, प्रयत्न करा असेच कटिंग पेपरवर कटिंग आधी प्रॅक्टिस करा. बघा, ही झाली 13.5 वरती, ही झाली 14 वरती आणि ही झाली आहे 10.5 वरती. हे बघा, एकदा चेक करून आले की 10.5. आणि हे बघा, हे 14 वरती आणि एक 13.5 वरती आली का. ओके, त्यानंतर हे बघा, पेपर असा आहे ना, असा करायचा आहे. आणि हे बघा, ही बाजू खाली गेली पाहिजे, ही बंद बाजू ह्या हाताला पाहिजे आणि ही साईडला पाहिजे, अशी मोकळी पाहिजे. इकडून आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे, मग मोंडा घ्यायचा आहे. तर आपला किती आलेला आहे 2.5 आणि 5.5 घ्यायचा आहे आपल्याला. शोल्डर पहिल्यांदा पहिल्यांदा असा टेप पकडायचा. त्यानंतर इथं 5.5 वर एक मार्किंग करून घ्यायची. ओके, आणि 2.5 वर करायची. आपलं शोल्डर किती आहे 2.5 आणि 5.5 टोटल. ओके, त्यानंतर आपल्या पुढचा गळा किती आलेला होता 5.5. हे बघा 5.5. तर लगेच लाईन मारून घ्यायची 5.5ला. मोंडा किती आहे आपला 6. लगेच 6ला लगेच मोंडा आणि शोल्डर सोबतच, मोंडा आणि पुढचा गळा सोबतच तर हे करायचं आहे. सॉरी, थोडीशी तिरकी लाईन झाली. इथं पण 6ला करून घ्यायचं, म्हणजे तिरकी वगैरे होण्याचा काही चान्सेस नाही. तुम्ही नवीन शिकत आहे, तुम्ही स्केल यूज करा. ओके, मग एक अशी इकडे एक लाईन घेतली. हा झाला मोंडा आणि हा झाला पुढचा गळा. पुढचा गळा नेहमी बंद बाजूकडून घ्यायचा, म्हणजे पेपरची जी बंद बाजू येते बंद आणि बंद म्हणजे इकडून निघत नाही, इकडून जी मोकळे येते हे बघ, ह्या बाजूने नाही, ह्या बाजूने मोंडा आला पाहिजे आणि ह्या बाजूने पुढचा गळा आला पाहिजे. आता आपण काय करायचं आहे, इथं 2-2 इंचच्या 2-2 इंच मार्जिन करून घ्यायचे दोन्ही बाजूने मोंड्याच्या. त्यानंतर इथं टेप पकडायचा, इथं अर्धा इंच मार्जिन करायचे, अर्धा इंचावर. ओके, मार्जिन नाही खूण, इथं अर्धा इंच. मी इथून परत पाऊण इंच, म्हणजे 1ला 3 रेषा कमी. ओके, आणि असा सेप देऊन घ्यायचा. बघा, हे झाला पहिला सेप, हा झाला दुसरा सेप. ओके, आपला इथं मोंडा तयार झाला. आता इथं आहे पुढचा गळा. पुढचा गळा बंद बाजूकडून आहे, म्हणजे जी आपल्या साईडला जी बाजू आहे बंद ती.
इथं आपण 1 इंचावरती खून करून शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आता इथं तयार झाले पुढचा गळा मोंढा. ओके, आता आपण खाली क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तुम्हाला सांगितलं क्रॉस पट्टी कशी घ्यायची, कशी मोजायची आहे बघा. इथं घ्यायची 3.5 इंचावर क्रॉस पट्टी. ओके, याचं मध्य करायचं आहे. मध्य किती 10.5 आला, तर 10.5 आला, 10.5च्या निम्मा 5.5. ओके, इथं घ्यायचं आपल्याला 3 घ्यायचं आहे. 3 इथं घ्यायचं आहे 3. ओके, ही लाईन अशी शेत लावून अशी थोडीशी हळूहळू थोडीशी क्रॉस द्यायची इथं. आता हे बघा 3 तयार झाले. मग पुढचा गळा, मोंढा आणि क्रॉस पट्टी. हे टोटल बघा किती आहे. हे बघा 14. पुढची उंची मागची होती 13.5. आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे 6.25. 6.25 ह्या बाजूने बंद बाजूकडून कटोरी मोजायची आहे. किती आली कटोरी? 6.25. 6.25. आता हा गळा आहे ना, पुढचा पहिला जो आपण शेप दिला आहे ना गळ्याला, इथून 2.5 इंचाची खून करायची. ओके, मग ही कटोरी असं शेप देऊन घ्यायचं. हे जागी झाली कटोरी. झालं इथपर्यंत. तर यात भरपूर तर कटोरी आपल्याला पेपर कटिंग पुढच्या याच्यामध्ये बघायची आहे कशी वाढवायची कटोरी. हे सगळ्या गोष्टी झाल्या बघा. इथं पहिला गळा, इथं मोंढा, इथं क्रॉस पट्टी, इथं कटोरी, इथं साईड पार्ट आणि हे मागचा गळा. तर आपण आता इथं बघा, इथं घेतला होता ना, हे पुढचा गळा घेतला होता ना 2.5, इथंच खून करून घ्यायची लगेच, म्हणजे आपला मागचा गळा पण रेडी होतो. इथं 2.5 इंच घ्यायचं. ओके, मागचा गळा किती सांगितलं? 7 घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा 7. इथं घ्यायचं 2.5 इंचावरती. अडीच इंचावरती आपण एक लाईन मारून घ्यायची. ओके, इथं आपल्याला जो शेप पाहिजे ना असेल तो शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी इथं देते, म्हणजे मागचा गळ्याला गोल शेप देते. एकदम स्टेप बाय स्टेप हळूहळू. तुम्ही जर अशा पद्धतीनं जर केली कटिंग तर पेपर कटिंग शिकणारच परफेक्ट, कुठे प्रॉब्लेम नाही येणार. ब्लाऊज शिवता येतो, कटिंग जर प्रॉपर असली तर मग ब्लाऊज कुठं चुकत नाही. हे बघा, आता आपण काय करायचं आहे, हा मोंढा कट करायला घ्यायचा आहे अगोदर. मोंढा हा डायरेक्ट म्हणजे हे पेपरचे 2 लेयर आहे, 2 लेयरवरच कट करून घ्यायचं आहे. ओके, झाला. त्यानंतर आपण काय करायचं आहे, याचे दोन्ही पार्ट साईडला करायचे. मिडल लाईनवरून कट करून घ्यायचे. ओके, आता बघा, कटोरी कट करून घ्यायची. क्रॉस पट्टी आधी कट करून घ्यायची. ओके, त्यानंतर पुढचा गळा कट करून घ्यायचा. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पुढचा गळा कट करून. बघा, आता पुढचा गळा पण झाला. त्यानंतर आपल्याला एक पहिला आकार घेतला आहे ना, तो कट करून घ्यायचा. दुसरा अगोदरच कट केला स्टार्टिंगला, आधी दुसरा कट केला.
त्यानंतर बघा झाले की आता आपल्याला इथून कटोरी आपल्याला पेपर कटिंगवर वाढून घ्यायची आहे, सॉरी दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची आहे आणि ती टाकायची कटिंगला. बघा थोडे पार्ट आपले तयार झाले. आता आपण मागचा गळा कट करायचा आहे. बघा तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. ही झाली आपली क्रॉस पट्टी, ही झाली आपली कटोरी आणि हे झालं आपले. एवढं आधी करायला तुम्ही शिका आणि आपण कटोरी पुढच्या पेपरवरती दुसऱ्या पेपरवर वाढवून घेणार आहे. तर आवडली कटिंग तर चॅनलला लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपली पेपर कटिंग आणि बाही असणार आहे. तुम्ही अशाच प्रकारे कटिंग करा, काही प्रॉब्लेम येणार आहे. ब्लाऊज कटिंग करण्याच्या अगोदर ज्या बेसिक गोष्टी आहेत ते यातून शिका. हे शिकल्यानंतर पुढं एकदम सोपं आहे. तुम्ही आधी मापं घ्यायला शिका, त्यानंतर पेपरवर प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच तुम्ही ब्लाऊज कट करायला घ्या. ओके चला, आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.